संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेत राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई करत बनावट विदेशी मद्याची वाहतूक व साठा उघडकीस आणलाय। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख सह आयुक्त प्रसाद सुर्वे, छत्रपती संभाजीनगर विभागाच्या विभागीय उपायुक्त श्रीमती संगीता दरेकर, अधीक्षक अभिनव बालुरे व उपाधीक्षक गुणाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी निरीक्षक आनंद चौधरी विभाग यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बीड बायपास रोड इथं सापळा रचण्यात आला। 4 चाकी वाहन क्रमांक MH12MW 0751 मधून बनावट विदेशी मद्याचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वाहनाची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान वाहनातून रॉयल स्टॅग विस्की बॉटल्स मॅकडॉल एकूण 960 बॉटल्स आढळून आल्या। प्राथमिक पाहणीत सदर मद्य बनावट असल्याचं स्पष्ट झालं आहे। या प्रकरणात आरोपी असे मोहम्मद जुनेद मोहम्मद इलियास शेख एजाज शेख मुझफ्फर शेख लियाकत या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे। तपासात पुढे धागेदोरे जोडले असता कैलासनगर येथील आकाश राजू शिंगारे यांच्या घरी झडती घेण्यात आली। तिथंही बनावट मद्याचा साठा सापडला। त्यानंतर शहागंज येथील अनिकेत साईनाथ करारी व कैलासनगर येथील अक्षय भगवान बस्से यांच्या घरातूनही बनावट मद्य जप्त करण्यात आला आहे। या संपूर्ण कारवाईत एकूण 1248 बनावट मद्याच्या बॉटल्स, 1 4-चाकी वाहन, 2 दुचाकी, 5 मोबाईल फोन असा एकूण 13,35,720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत कलम 65 इ 81, 83, 90 व 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईत निरीक्षक आनंद चौधरी, अजय बगाटे, दुय्यम निरीक्षक प्रियंका राठोड, रेणुका कांबळे, अंकुश राठोड तसेच अधिकारी व जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक आनंद चौधरी विभाग संभाजीनगर करत आहेत।